आणि सर्वप्रथम आज मातृभाषा दिवस आहे, त्याच्या शुभेच्छा. म्हणजे आज मातृभाषा सगळ्या देशामध्ये ज्या ज्या राज्याची आहे ते आपली मराठी आहे, आपल्या मराठीच्या शुभेच्छा देणार आहे. आणि आय होप नाही, मला आशा आहे की आज मराठी गाणी असतील, म्हणजे त्यामुळे मराठी मातृभाषा असल्यामुळे मराठी गाणी असतील अशा आशा आहे. आपण ते निश्चितच ऐकून या ठिकाणी खूप वेळा कार्यक्रम होतात, बरोबर. ह्या ग्रुपचा पहिल्यांदाच कार्यक्रम होतो, बरोबर. आणि नाव तुमचं चांगलं आहे, सातारा अँटिक, कारण सातारा अँटिकच आहे आपला. निश्चितच तो खूप चांगला ग्रुप आहे आणि चांगल्या प्रकारे गाणी इथे सादर केली जातात. कराओके जरी खूप प्रमाणात आता खूप वाढल्या भूमिका जरी होत असली, त्यानिमित्ताने चांगले कलाकार आपण पुढे हे आपल्याला दिसतं. आणि आत्ता मी जे मराठी भाषेचं म्हटलं, कारण मराठीवर खूप कमी कार्यक्रम होतात, हे पण तेवढंच आहे की फक्त मराठी गाण्यांचा कार्यक्रम. आता 27 तारखेला मराठी राजभाषा दिवस आहे आणि तेव्हा आपल्याला निवृष्टीला एक कार्यक्रम होणार आहे, फक्त मराठी गाणी आहेत आणि संगीतामध्ये एक चांगला कार्यक्रम आहे. त्यामुळे आज सुद्धा एक असं तर तुम्ही अजून गाणी तयार केली असेल मराठी, त्यामुळे काही नसेल तरी एखादं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कारण मराठीमध्ये खूप मोठं ताकद आहे. आपण अगदी लखलख चंदेरी 40 सालचं गाणं बघितलं, ते अगदी आजी आजूचं कालपर्यंतचं गाणं, एवढा मोठा प्रवास आहे. तसाच आत्ता जी 2 गाणी आत्ता ट्रायलला म्हटली, माधुरी दीक्षितवरचं 1, 2, 3 आणि त्या आधीचं मी म्हटलेलं गाणं जे रोजामधलं सुद्धा ते गाणं, ते म्हणजे तो जो स्पॅन आहे कधी की पहिला आपला जो 50 ते 56 की 50 ते 65 70पर्यंत सुवर्णकाळ होता आणि आता नंतर 90 नंतर सुद्धा दुसरा सुवर्णकाळ सुरू झाला खरं. कारण तेव्हा शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत कारेला, आरडी सगळे उतरतीला लागले होते, त्यांचं सगळं देऊन झालं होतं. मग तेव्हा नदीम शिरवण वगैरे सगळे आले, AR रहमान, आणि त्यांनी वेगळ्या प्रकारची गाणी दिली. आपले गुलशन कुमारांनी तर गाण्याची बँक काढली आणि गाण्याच्या बँकेतनं तुम्ही गाणी बाहेर काढायचं, कुठल्या गाणी कुठल्या ह्याच्यामध्ये टाकायची. आशिकीमध्ये सगळी गाणी त्या पद्धतीची होती. आशिकीमध्ये जी गाजलेली गाणी होती, माझ्या आवडीची गाणी, ती सुद्धा गाणी सगळी बँकेतनं बाहेर काढून पिक्चरमध्ये तशी टाकलेली आधी रेकॉर्ड झालेली गाणी. हे वेगळा प्रकार आपल्याला 90च्या दशकामध्ये सुरू झाला. हे खूप चांगलं आहे. आणि कराओकेमध्ये जर आपण बघितलं, आपण अजूनही लक्षात घ्या की आपण जी ऑर्केस्ट्रा असेल किंवा कराओके सिंगिंग असेल, तिथं अजूनही आपल्याला मोहम्मद रफी, आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार, मुकेश हेच करावे लागतं. त्यांचे जे नंतर नकला आल्या, प्रति मोहम्मद रफी, प्रति मुकेश हे चालले नाहीत, त्यांचं कोणाची गाणी आपण म्हणत नाही की नावं घ्यायला पण हरकत नाही आपल्याला. मोहम्मद अजीज आहे, शब्बीर कुमार आहे. शब्बीर कुमार स्पेशल म्हणून थोडे गाणं कार्यक्रम झाला आहे का आत्तापर्यंत? कधी नाही. मोहम्मद रफी म्हणून गाण्याचे कार्यक्रम खूप झाले. त्यामुळे जे निश्चितच जे असे ओरिजिनल आहेत ते स्टिक करतात. त्यामुळे हे आपल्याला याच पद्धतीनं मराठीमध्ये सुद्धा खूप चांगली गाणी आहेत, हिंदीमध्ये पण आहेत. आणि आताच्या नजीक याच्यामध्ये काय होतं की नव्या पिढीला आज मराठी मातृभाषा दिल्यामुळे मला मोह आवडत नाही की आपल्याला पंजाबीचं खूपच आकर्षण आहे नव्या पिढीला, जनरेशन झेडला. लग्नामध्ये पंजाबी ठेक्याशिवाय चालतच नाही. तर मराठी ठेका चांगला नाही आहे का? आहे, पण नाही. IT मध्ये काम करणाऱ्यांना पंजाबी चालतं, न का कळेल आम्हाला, न का कळेल त्यांना काय म्हणायचं, काय करायचं. पण ते पंजाबी ठेक्यातली गाणी तुम्हाला संगीत सेरेमनीला पाहिजे. मराठीमध्ये एवढी चांगली गाणी आहेत, एवढा चांगला ठेका आहे, पण तो आपण विसरतो. त्यामुळे या निमित्तानं आज परत की गाण्याला खरं भाषा नाही आहे, की गाण्याला धर्म नाही, जात नाही, जे काही असेल तरी आपलं जे आहे ते आपण अस्मिता थोडी टिकवायलाच पाहिजे. या निमित्तानं परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज दुसरा एक कार्यक्रम होता माझा, पण शिरीषरावांनी तो पाठीमागला आहे आता बाईच्या ग्रुपचा एक, तिकडं मला थोड्या जायचं आहे. तुमची थोडी गाणी ऐकून मी निश्चितच तिकडं जाईल. तुम्हाला परत एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. सुरेखा. नमस्कार. विशाल अँटिक, जे सरांनी सांगितल्याप्रमाणे अँटिक नाव आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक अँटिक कल्पना पण सुरू केली की नवोदित कलाकार या ठिकाणी आणायचे आणि एक स्पर्धा घ्यायची. आणि आपण म्हणतो की गाणं हे मनावरचं औषध आहे. संगीत फार महत्त्वाचं आहे. अगदी आपण लहानपणापासून अंगाई गीत ऐकूनच लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी गाणं आहे आपल्या जीवनामध्ये. आनंदाच्या प्रसंगी गाण्याशिवाय कोणतेच कार्यक्रम होत नाही. तर गाणं हे फार चांगलं आहे. आणि विशालवाले जे आहेत अँटिकवाले, हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साताऱ्यात काम करत आहेत. आणखी अनेक कराओके ग्रुप आहेतच, पण आणखीन एक वेगळे पण त्यांनी आपले या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांच्या सर्व कलाकारांना मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द